नमस्कार, मी रमेश गुरव. आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे ट्रान्सक्रिप्ट आहे, हे ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढताना अ, जे विद्यार्थी परीक्षेचा एक्झाम फॉर्म भरतात आहे, अशा पद्धतीचा एक्झाम फॉर्म असतो. हा एक्झाम फॉर्म भरताना त्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सक्रिप्टचे पेमेंट त्यात पेड केलेले असतात हे एक्झाम फॉर्ममध्ये. हे आता इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला. ट्रान्सक्रिप्ट फी. हा टोटल एक्झाम फॉर्म आहे आणि ज्या ट्रान्सक्रिप्टचे ह्या विद्यार्थ्यांनी ₹360 पेमेंट केले. असे अनेक विद्यार्थी असतात त्यांनी एक्झाम फॉर्म बरोबर ट्रान्सक्रिप्टचे पेमेंट केलेलं असतं. परंतु अशा ते एक्झाम देतात, परीक्षा पास होतात. काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. अशा विद्यार्थ्यांना मग हे ट्रान्सक्रिप्ट कधी भेटतं? त्याच्यासाठी काय प्रोसेस असते? ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी आज ह्या घेऊन आलेलो आहे मी. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला हा तुमचा जो एक्झाम फॉर्म आहे, हा एक्झाम फॉर्मची प्रिंट तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हे एक्झाम फॉर्मची प्रिंट घेऊन तुमच्या महाविद्यालयात जायचं आहे. आता तुमच्या महाविद्यालयात गेल्यानंतर समजा मी एक्झाम्पल तुमच्यासाठी इथं ILS लॉ कॉलेजचं हे लेटर हेडवरती पत्र असं बनवलेलं आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे मी. तर आता हे लेटर हेडवरती प्रति मान्य परीक्षा नियंत्रक, परीक्षा व मूल्यमापन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ किंवा ट्रान्सक्रिप्ट विभाग असं जरी केलं तरी काही अडचण नाहीये. तिथं आणि त्याच्यात मेन्शन करायचे का किंवा हा विद्यार्थी हा आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने एप्रिल किंवा काय असेल कधी तर ते उत्तीर्ण असेल. किंवा त्यांनी परीक्षेचा अर्ज भरताना ट्रान्सक्रिप्टची फी सुद्धा भरलेली आहे. तरी त्याला आपल्या विभागाकडून ट्रान्सक्रिप्ट लवकरात लवकर देण्यात यावं. असं हे लेटर हेडवरती ओरिजिनल लेटर हेडवरती टाइप करायचं आणि त्याची एक प्रत घेऊन त्याच्याबरोबर हे तुमचा परीक्षेचा एक्झाम फॉर्म अटॅच करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो कोर्स आहे, त्या कोर्सच्या सगळ्या मार्कशीट ह्या तुम्हाला अटॅच करायचे. आता याच्यामध्ये जर तुमचं ऑटोनॉमस असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ ट्रान्सक्रिप्ट देणार नाही किंवा त्याचं ट्रान्सक्रिप्टची फी काय एक्झाम फॉर्ममध्ये ट्रान्सक्रिप्टचे चार्जेस पण आकारले जाणार नाही. आता अशा अशा केसेसमध्ये समजा काही विद्यार्थी एक्झाम फॉर्ममध्ये ट्रान्सक्रिप्टचे पैसे भरलेले आहेत. परंतु ट्रान्सक्रिप्टचे पैसे भरून झाल्यानंतर त्याने एक्झाम दिली. एक्झाम पण तो फेल झालाय आणि तो आजपर्यंत उत्तीर्णच झाला नाही. तर मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय? तर अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ ट्रान्सक्रिप्ट देत नाही. ज्यावेळेस तो उत्तीर्ण होईल तेव्हा तो एक्झाम फॉर्ममध्ये त्याने पेमेंट जर केलं असेल, तर त्याला त्याचं ट्रान्सक्रिप्ट भेटून जाईल. आता अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सिंपलशी पद्धत आहे का त्यांनी कॉलेजचं लेटर हेड घ्यायचं हे कॉलेजच्या लेटर हेडला तुमचं एक्झाम फॉर्म आणि तुमचे जे मार्कशीट आहे ते अटॅच करून विद्यापीठामध्ये जमा करायचे. ह्या पत्त्यावरती जमा करायचे तुम्हाला प्रत्यक्ष येऊन आणि त्याची पोचपावती घेऊन जायची. आता हे तुमचं झाल्यानंतर विद्यापीठ तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये तुमचं ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला हे करेल. विद्यापीठ तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट बनवून तुम्हाला आता तुमच्या ॲड्रेसवरती हे पोस्ट करत नाहीये. एकच मिनिट तुम्हाला मी ट्रान्सक्रिप्टचं दाखवतोय ट्रान्सक्रिप्ट कसं असतं ते. तर विद्यापीठ हे रेडी झाल्यानंतर तुम्हाला फॉलोअप घ्यायचं आहे ह्या विद्यार्थ्यांना आणि तुमचं ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला विद्यापीठामधून हे कलेक्ट करायचं आहे. परीक्षा बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला ट्रान्सक्रिप्ट सेक्शन आहे तिथनं हे तुम्हाला हे ट्रान्सक्रिप्टची कॉपी तुम्हाला कलेक्ट करायची आहे. आता असे बरेच काही विद्यार्थी का त्यांनी एक्झाम फॉर्मला समजा ट्रान्सक्रिप्टचे पेमेंट केलेलं नाहीये. परंतु त्यांना पण ट्रान्सक्रिप्ट काढायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी SPS.unipunem.ac.in ही वेबसाईट आहे. याच्या रिगार्डिंग मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे. ते व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल, जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली मी त्याची पण लिंक दिलेली आहे. त्याचं युजर आयडी, पासवर्ड कसा क्रिएट करायचा, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या आहे. आता हे पहा, हे अशा पद्धतीचं तुमचं हे ट्रान्सक्रिप्ट रेडी झाल्यानंतर तुमचं हे ट्रान्सक्रिप्ट असतं. तर अशा पद्धतीचं हे ट्रान्सक्रिप्ट तुमचं ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय? तर कन्सोलिडेटेड मार्कशीट आहे. तर हे ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला तुमच्या विद्यापीठामधून तुम्हाला हे एक्झाम फॉर्म बरोबर जर तुम्ही पेमेंट केलं असेल, तर तुम्हाला हे तिथून तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीची सिम्पल्स आणि साधी प्रोसेस आहे. तुम्हाला त्याचे चलन भरायचं नाही, काही नाही करायचं.
परत मी एकदा सांगतोय का अशा विद्यार्थ्यांनी जर एक्झाम फॉर्म बरोबर ट्रान्सक्रिप्टचं जर पेमेंट केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या लेटर हेडवरती सदर विद्यार्थ्याचं नाव वगैरे हे मेन्शन करून याचा फॉर्मॅट तुम्हाला मी दिलेला आहे. त्याचं हे लेटर हेड, त्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म आणि तुमच्या मार्कशीट ह्या अटॅच करून युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला हे जमा करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं हे ट्रान्सक्रिप्ट भेटून जाईल. धन्यवाद.